शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून नवं नाव बहाल। राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नाव वापरावं लागणार। आमच्यापासून दूर गेलेले अनेक आमदार आमच्या संपर्कात। निवडणूक जवळ येताच अनेक जण घरवापसी करतील। शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांचा दावा। निवडणूक आयोगाचा निर्णय संशयास्पद परिस्थितीमध्ये सापडलाय। आयोगानं कागदपत्रांचा अभ्यासच केलेला नाही। जितेंद्र आव्हाड यांची निवडणूक आयोगावर टीका। शरद पवारांची राजकीय हत्या करण्यासाठी हा कट। जितेंद्र आव्हाडांची निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रतिक्रिया। जिथे ठाकरे तिथे शिवसेना, जिथे शरद पवार तिथे राष्ट्रवादी। लवकरच उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसचे नेते संयुक्त दौरे करतील। संजय राऊत यांचं वक्तव्य। शरद पवार सोबत असल्यामुळे चिंता नाही, आम्ही लढणार आणि जिंकणार। रोहित पवार यांनी व्यक्त केला विश्वास। निवडणूक आयोगानं अजित पवारांच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर नितेश राणेंची ट्विटरवरून शरद पवारांवर खोचक टीका। व्हिडिओ प्रसारित करत एकच बॉस देवेंद्र फडणवीस असा उल्लेख। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे नेते संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांच्यामध्ये काल एक गुप्त बैठक। पण फडणवीसांची सदिच्छा भेट घेतल्याची संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। आघाडीतील पक्षांनी एकत्र लढायचं की वेगवेगळं हे आधी ठरलं पाहिजे। एकत्र लढायचं असेल तर बिग ब्रदर ॲटिट्यूड बाजूला ठेवायला हवा आणि आपली चादर पाहून जागांची मागणी करावी। प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य। कोणीही असा शस्त्र बाहेर ठेवूनच पोलीस ठाण्यात मिळणार प्रवेश। आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबारानंतर पोलिसांचा सावध पवित्रा। हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये राजू शेट्टींच्या विरोधात महाविकास आघाडी उमेदवार देण्याची शक्यता कमी। महाविकास आघाडी राजू शेट्टींना बाहेरून पाठिंबा देण्याची शक्यता। महाविकास आघाडीतल्या वरिष्ठ नेत्यांची माहिती। संजय राऊतांकडून पुन्हा एकदा गुंडाचा फोटो एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर पोस्ट। सलग तिसऱ्या दिवशी गुंडाचा फोटो केला पोस्ट। हातात भगवा घेतलेले हे महात्मा कोण? हा पुण्यातला गुन्हेगार। महाराष्ट्रात गुंडांनी गुंडांसाठी चालवलेलं राज्य, राऊतांची पोस्ट। आणि यानंतर पाहूयात विदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्या। चंद्रपूरमध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ओबीसी मोर्चात सहभागी। हुकुमशाही सरकारला खाली खेचण्यासाठी बहुजनांनी एकत्र यावं, वडेट्टीवार यांचं आवाहन। वर्ध्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा निषेध। हाताला काळ्या फिती बांधून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। हा निर्णय म्हणजे लोकशाहीची गळचेपी असल्याचं कार्यकर्त्यांचं वक्तव्य। रेल्वे मार्ग ओलांडत असताना ट्रॅक निरीक्षकाचा मृत्यू। तुमसर रोड ते मुंडीकोटा रेल्वे मार्गाचं काम सुरू असताना घडली घटना। अजय कुमार रघुवंशी असं मृत्यू झालेल्या निरीक्षकाचं नाव। रविकांत तुपकर यांच्या जामीन रद्द करण्याच्या अर्जावर उर्वरित सुनावणी उद्या पार पडणार। कनिष्ठ न्यायालयाकडून तुपकरांच्या संबंधातील जुने रेकॉर्ड्स न आल्यामुळे उर्वरित सुनावणी उद्या। भंडारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीचा जल्लोष, फटाक्यांची आतिषबाजी आणि शहरातून पायी रॅली काढत आनंदोत्सव। यवतमाळमध्ये शरद पवार गट आक्रमक। बसस्थानक चौकात केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात रोष व्यक्त। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक। नागपूरमध्ये शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाचा निषेध। सगळे सोयरे अध्यादेशाविरोधात अमरावतीमध्ये सकल ओबीसी समाजाच्या वतीनं स्वाक्षरी अभियान आणि रॅली। अभियानामध्ये शेकडो नागरिकांचा सहभाग। आणि यानंतर मराठवाड्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्या। बीडच्या पिंपळनेरमध्ये मराठा समाज आक्रमक। मनोज जरांगेंचा चलो मुंबई असा मजकूर असणारा बॅनर अज्ञात समाजकंटकानं फाडल्याचा आरोप। गुन्ह्यांवर आळा बसवण्यासाठी पोलीस ठाण्यातच बोकडबळी। उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यातला धक्कादायक प्रकार। पोलीस अधिकाऱ्यांनाच बोकडबळीची कल्पना मांडल्याचं उघड। फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात परभणीतले अनेक छोटे प्रकल्प तळाला। येलदरीच्या पाण्यावर परभणी, नांदेड, हिंगोली या शहरांसह अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न अवलंबून, पण पाण्याचं नियोजन नसल्यामुळे जलसंकट येण्याची शक्यता।
गुन्ह्यांवर आळा बसवण्यासाठी पोलीस ठाण्यातच बोकडबळी. उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यातला धक्कादायक प्रकार. पोलीस अधिकाऱ्यांनाच बोकडबळी देण्याची कल्पना मांडल्याचं उघड. लातूरच्या गंगापूर गावामध्ये सिटी बस चालक आणि वाहकाला काही तरुणांकडून लाठ्या काठ्यांनी मारहाण. चालक आणि वाहक गंभीर जखमी. नांदेडमधल्या सावरगाव नसरात गावात भगर आमटीच्या प्रसादातून विषबाधा. 500हून अधिक जणांना विषबाधा झाल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरच्या सिद्धार्थ उद्यानातील 5 महिन्यांपूर्वी जन्मलेल्या 2 पांढऱ्या वाघांच्या बछड्यांना पहिल्यांदाच काढलं पिंजऱ्याच्या बाहेर. पर्यटकांना या बछड्यांना आजपासून पाहता येणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.